10-12 लोक पडले. थोडक्यात चेहरा वाचला. 2 महिन्यापासून काका घरी बसलेले आहेत. माझं नाशिक सुंदर नाशिक. बघा बघा किती दुर्दशा झालेली आहे रस्त्यांची. आता मी स्वतः खड्डे बुजवायला निघालेलो आहे. शेकडो लोक खड्ड्यात मरतायत. तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तुमचा पगार पाणी चालू आहे. तुमचा कोणी स्वतःचा खड्ड्यात पडत नाही आहे ना, त्याचे हेच दुर्भाग्य आहे. हा जो व्यक्ती आहे पाय तुटलेला, याच खड्ड्यात त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि आज 2 महिन्यापासून तो घरी आहे. 15 गाड्यांवर 15 लोकांचा ॲक्सिडेंट झाला याच खड्ड्यामुळे आणि त्यांना पूर्ण दुखापत झाली. 15 दिवस हॉस्पिटलला होते आणि 1.5 महिन्यापासून घरी बसलेले आहेत. एकही दिवस घरी न राहणारा माणूस फक्त महापालिकेच्या नीट नियोजन केलं नाही, नीट रस्ते केले नाही, म्हणून आज हा माणूस घरी बसून त्रास सहन करतोय. थोडक्यात चेहरा वाचला. नाही तर तुमचं तोंड काळं झालं असतं. पण तुम्हाला खरं सांगू का, तुमचं तोंड काळं नाही झालं, पण सरकारने तोंड कधीच काळं केलेलं आहे. एवढे मोठमोठे खड्डे पडलेले, म्हणजे आता काय सांगावं तुम्हाला, इतकी बिकट अवस्था रस्त्याची या राजकारणी लोकांनी आणि महापालिकेच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. मला फक्त एकच सांगणं आहे या लोकांना की आता तरी सुधरा. असे किती दिवस सहन करायचं, हे राजकारणी लोकांनीच सांगावं. तुम्हाला काय वाटतं, लोक तुम्हाला बददुआ देत नसतील? एवढं लक्षात राहू द्या. आता जनतेला बोलायला लावू नका. जेवढं लवकरात लवकर काम चालू करता येईल तेवढं करावं. आणि कृपया करून माझा भारत देश नेपाळ आणि बांगलादेश सारखा होऊ नये याची खबरदारी नेत्यांनीच घ्यावी. बाकी समजदार लोक आहेत तुम्ही.